नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, काही गाणी ही आपल्या मनात अगदी वसलेली असतात. त्यापैकीच एक म्हणजे ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. सुदर्शन फकीरजींची रचना आणि जगजीत सिंग यांनी गायलेली ही गझल आपल्या मनात नेहमीच घर करून राहिलेली आहे. आणि बालपणीचा काळ सुखाचा नेहमीच आपल्याला खुणावत असतो. पण हे बालपण जेव्हा आपल्या घरातल्या मुलांच्या रूपाने आपल्याला दिसायला लागतं, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, मे महिन्याची सुट्टी सुरू झालेली आहे, तेव्हा नक्की काय होतं आणि ह्या मुलांना कशा पद्धतीने एखाद्या चांगल्या कामामध्ये आपण गुंतवून ठेवू शकतो किंवा त्यांना या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काय नवीन शिकवू शकतो आणि कशा पद्धतीने वेळेचा सदुपयोग करू शकतो ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण पाहून घेऊया. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग असा आजच्या आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे. आणि खरोखरच हा अतिशय महत्त्वाचा असा विषय सगळ्या आईबाबांसाठी तर आहेच, सगळ्या कुटुंबासाठी देखील आहे. आणि हल्ली मुलांना जे मोबाईलचं वेड लागलेलं आहे त्याच्यापासून कुठेतरी त्यांना परावृत्त करून चांगल्या कामामध्ये त्यांचा वेळ हा सत्कारणी लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बालनाट्यतज्ञ गौरी केंद्रे मॅडम. मॅम नमस्कार. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते तुमचं. आणि मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. खरं तर त्या जवळजवळ 4 दशकं या क्षेत्रामध्ये आहेत, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाचा पटही मोठा आहे. अगदी थोडक्यात ओळख करून देते. दूरदर्शनवर अनेक मालिका त्यांनी केलेल्या आहेत, अनेक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत्या. गोट्या ह्यांचा हसवण्याचा धंदा अशा मालिकांमध्ये त्या होत्या. त्याचप्रमाणे देवयानी, रेशीम गाठी अशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. झुलवासारखं एक उत्तम नाटक त्यांनी केलेलं आहे. आणि त्याशिवाय चित्रपट जर म्हणाल तर चौकट राजा, देवकीनंदन गोपाला, खिलाडी, फ्रेंडशिप हा तामिळ चित्रपट, बोनस हा मराठी चित्रपट, अशा हिंदी, मराठी, तामिळ अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि बालनाट्याच्या क्षेत्रात त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. 30 वर्षांहून अधिक काळ त्या बालनाट्य ह्या क्षेत्रात आहेत. आजवर 300हून अधिक कार्यशाळा त्यांनी लहान मुलांसाठी घेतलेल्या आहेत. रंगपीठ आणि बालरंगपीठच्या त्या संचालिका आहेत. आणि आजवर हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत. आणि आज जे अभिनय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, महत्त्वाचं काम करत आहेत आणि जे परिचित चेहरे आहेत. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत करते कार्यक्रमामध्ये. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅम, तुम्ही अनेक वर्षांनी आज दूरदर्शनमध्ये आलेला आहात, तर सगळ्यात आधी कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यावर? खूप आनंद झाला. मुख्य म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटलं आणि होम पिच, त्यामुळे अगदी मी बिंदास राहणार आहे. क्या बात आहे. खूपच छान. जेव्हा आपण म्हणतो की लहान मुलांचा एक, खरं सांगायचं झालं तर आता तो एक प्रश्न झाला आहे, कारण अनेक आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असतं की मुलांना सुट्ट्या लागल्या, आता करायचं काय. विशेषतः ज्या स्त्रिया नोकरी करतात किंवा कामासाठी ज्यांना रोजच्या रोज बाहेर जावं लागतं, तर त्यांचा प्रश्न असतो की आता मुलं शाळेत असली की त्यांचं एक रुटीन लागलेलं असतं, आता सुट्ट्या आहेत, तर नक्की काय करायचं. तर तुम्ही ह्याच्याबद्दल अगदी मुलांच्या जन्मापासून खूप छान सांगता, तर आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. अगदी जरूर. मुलं म्हणजे सगळ्यात लहान मुलांची मला स्वतःला खूप आवड असल्यामुळे त्याच्यात रमते मी. तर जेव्हा आपण मूल जन्माला घालतो, आता पूर्वीसारखं राहिलं नाही की आलं बाई, लग्न झालं आणि लगेच मूल झालं, वर्षातच आलं, 2 वर्षातच झालं. पण आता तसं नाही. आता सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं जायचं आणि नवरा आणि बायको दोघंही ठरवतात की आपण व्यवस्थित सेटल झाल्यावर मुलाला जन्म देऊ आणि त्याप्रमाणे प्लॅन होतं आणि जन्म येतो. पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण मूल जन्माला घालतो आणि विचार करून घालतो, तर त्याला वाढवणं तेवढीच जबाबदारी आपली आहे. मग तिथे आपल्याला कुठलेही कारण देऊन चालत नाही की माझी नोकरी आहे किंवा माझं हे काम आहे, माझं ते काम आहे. ते सगळं करायचं आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला मूलही सांभाळायचं आणि त्याला वाढवायचं आहे. तर त्यामुळे मूल वाढवणं ही खूप मोठी कला आहे. आणि मला असं वाटतं ती कला जर सगळ्या आयांनी व्यवस्थित जपली तर मुलं खूप छान आहेत
अजिबात उन्हाट नसतात, अजिबात मठ्ठ नसतात, ती खूप हुशार असतात. फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि विश्वास ठेवून वागायचं असतं. त्यामुळे त्यांना वाढवताना ते नाजूक आहे हे आपल्याला आधी पहिल्यांदा कळलं पाहिजे. आपल्याला स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे की आपण काय होतो आणि आता आपल्याला एक मूल वाढवायचं आहे. तर त्यामुळे जर तुम्ही विचार केला ना नीट आणि प्रत्येक गोष्टीचा सुवर्ण मध्ये काढला ना, तर मूल वाढवणं काही कठीण नाही. कारण पूर्वीसारख्या बायका 8-8, 9-9 मुलं जन्माला घालून त्यांना वाढवत होते, तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी आपल्याला प्रश्नचिन्ह किंवा त्रास असा दिसला नाही. आणि आता कसं आहे, एकच मूल आहे आणि त्याच्यातही काय होतं माहिती का, ते जर नीट समजून नाही घेतलं तर त्या मुलाचे प्रचंड हाल होतात. हाल म्हणजे मानसिक, शारीरिक आणि संस्कारांमध्ये सुद्धा. आणि मग कुठेतरी त्या मुलाकडे दुर्लक्ष होतं. आई म्हणते की नाही माझी नोकरी आहे, नवरा म्हणतो की नाही माझी नोकरी आहे. पण जेव्हा आपण हे करतो ना, तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपण लहान असतो ते आपलं आयुष्य असतं आणि लग्न झाल्यावर ते दोघांचं आयुष्य होतं आणि मूल झाल्यावर ते सगळं मुलासाठी असतं. त्यामुळे ते मूल खूप छान सांभाळता यायला पाहिजे. आणि मी सांगते त्याप्रमाणे जर त्याच्यावर विश्वास ठेवला ना, तर त्याच्यासारखी गंमतच नाही आणि त्याचं बालपण एन्जॉय करता आलं पाहिजे. क्या बात आहे मॅडम. तुम्ही म्हटलात की जेव्हा मूल होतं तेव्हा ते सगळं घर त्या मूल केंद्रित असतं. तर काय सांगाल तुम्ही की खरंच तुम्ही आत्ता जेव्हा सांगत होता ना, तर तेव्हा ते खूप छान वाटत होतं हो ऐकायला की पूर्वी 7-8 मुलं असायची तरीही छान बायका असायच्या. पण आज खरंच प्रश्नचिन्ह असतं आयांच्या चेहऱ्यावर की एका मुलाला कसं वाढवायचं. तर काय सांगाल, काय टिप्स द्याल तुम्ही? हे बघा कसं आहे, आपण मुलाला जन्म घालतोय त्यामुळे त्या सुट्ट्या वगैरे सगळं ऍडजस्ट करतायत. लहानपणी मुलाला आईची गरज असते. इवन एवढंच काय, जवळजवळ 14 वर्षापर्यंत मुलांना आईची गरज असते आणि आईने ती वेळ द्यायची असते आणि त्याचं सगळं करून आणि मग तिने नोकरीला जाणं हे मला अपेक्षित आहे. कारण बरोबर आहे, कारण आपल्याला पुढचा नागरिक कळलं की नाही, त्याला नागरिक उत्तम नागरिक घडवायचा आहे, उत्तम माणूस घडवायचा आहे. तो पुढे काही हो, किती मोठा डॉक्टर हो, इंजिनियर हो, लेक्चरर हो, तो काही हो, पण तो उत्तम आधी सगळ्यात पहिल्यांदा नागरिक झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्यावर उत्तम संस्कार होणं गरजेचं आहे. पूर्वी आजी आजोबा होते ते संस्कार करत होते, आई घरी असायची ती संस्कार करत होती. आता सगळे वर्किंग आहे, सिंगल किड जमाना आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट जबाबदारीनीच वागली पाहिजे आणि ती जर केली, सगळ्या गोष्टीची विभागणी केली तर मुलाला खूप छान वाढवता येतं. नक्कीच. जसं मॅडमने सांगितलं की आपली एक जबाबदारी आहे आणि ती खूप छान आणि प्रेमाची अशी जबाबदारी आहे. त्याचं जर व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच मुलांना आपल्याला उत्तम वेळ देता येईल आणि मुलांच्या वेळेचा देखील सदुपयोग करता येईल. याविषयी आणखीही जाणून घेणार आहोत आपण कार्यक्रमातून. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या सुट्टीतला मुलांचा वेळ कशा पद्धतीने त्याचा सदुपयोग करायचा ह्या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बालनाट्य तज्ज्ञ गौरी केंद्रे मॅडम. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने आपण मुलाला वेळ दिला पाहिजे. आता प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी एक टॅलेंट असतं, काही ना काहीतरी प्रतिभा असते. तर ती ओळखायची कशी, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम आयांनी किंवा घरच्यांनी त्या मुलाला कशात गती आहे, कुठल्या विषयात गती आहे, त्याला डान्समध्ये आहे, नाटकात आहे, लिखाणात आहे, ड्रॉइंगमध्ये आहे, असे अनेक विषय आहेत. तर ती कशात गती आहे ती अगदी बघून ओळखून मग त्याला त्या गतीकडे त्या दृष्टीने जर आपण प्रोत्साहन दिलं आणि ट्रेनिंग दिलं तर ते मुलाच्याही दृष्टीने चांगलं आणि आईच्याही दृष्टीने चांगलं. आणि दुसरी गोष्ट कशी होते की उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक शिबिर आहेत आपल्याकडे आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर भरपूरच शिबिर आहेत. मग ते ड्रॉइंगचं असेल, संस्कार शिबिर असेल, नाट्य शिबिर असेल, डान्सचं असेल, ज्याच्यात गती आहे त्याच्यात जरूर पाठवा. पण तो प्रशिक्षित जो असेल, प्रशिक्षण देणारा, तर तो मुळात काय आहे, त्यांनी काही सिद्ध केलंय का, त्याचा अभ्यास आहे का, का उगीच शिबिर कर म्हणून करतोय आणि त्याच्या पाठीमागे काही वेगळे उद्देश आहे,
हे पालकांनी आधी जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळी चौकशी करून जे काही 2 तास 4 तास दिवसभर मुलाला आपण कोणाच्या तरी ताब्यात देतो तर ते जरा नीट काळजीपूर्वक जर पाहिलं ना तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि मुलाची गती ओळखून तिकडे पाठवलं तर त्याच्यात अनेक हिडन क्वालिटीज असतात तर ती तज्ज्ञ माणसं बरोबर शोधून काढतात. कळलं की नाही? आणि त्याप्रमाणे त्याला आपण संस्कार देऊ शकतो. बरोबर आहे मॅडम. बऱ्याचदा असं होतं की मुलं ही खूप हल्ली आणि शाळांमधले जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये गुंतून असतात आणि बऱ्याचदा अगदी 7-8 वर्षापर्यंत आई वडिलांना किंवा घरच्यांना कळतच नाही की ह्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. तर अशा वेळी काय करावं? पहिली गोष्ट ही की 7-8 वर्षापर्यंत काय 16 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत कळतच नाही कारण त्यांचा फोकस सतत चेंज होत राहतो. कळलं की नाही? कधी त्यांना नाटकात इंटरेस्ट वाटतो, कधी डान्समध्ये वाटतो, कधी ड्रॉइंगमध्ये वाटतो. कारण कसं आहे माहिती का एक तर आपल्याकडे अभ्यास एवढा आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं होतं पाठीवरचंही ओझं जातं डोक्यातलंही ओझं जातं त्यामुळे त्यांना काहीही शिकवा 10 कला जरी शिकवल्या तरी ते पटकन पिकअप करतात कारण डोकं एकदम रिकामं असतं आणि बाकी कुठलंच टेन्शन नसतं. ट्युशन नाही, क्लास नाही, शाळेचं नाही. कारण शाळा जेवढ्या तासाची असायला पाहिजे त्याच्या कितीतरी पटीने त्यांचा अभ्यास वाढला आणि त्याप्रमाणे सकाळी 8 वाजल्यापासून जे मूल बिझी असतं ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्यामुळे मैदानी खेळ बंद झाले मुलांचे आणि टीव्ही आला मग टीव्ही समोर बसायला लागले आणि आता सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे मोबाईल. जे मोबाईलला म्हणजे अगदी नुकतं जन्मलेलं मुलं इतक्या पटकन रिॲक्ट होतं पण ते वाईट आहे डोळ्याच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीने हे पालकांना कळत नाही. मला एक खूप मोठा प्रश्न पडला गेले काही वर्षांमध्ये की माझ्या शिबिरात जी मुलं येतात तर त्या मुलांकडे पाहिल्यावर मला नवल वाटतं एक्सप्रेशन्स लेस आहेत ते. त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स नाही कारण सतत टीव्ही बघून मोबाईल बघून त्या मुलांचे एक्सप्रेशन्स गोठलेत. बापरे. म्हणजे पूर्वी कसं आम्ही शाळेतनं घरी आलो आई पटकन म्हणायचे काय ग शाळेत काय झालं आज चेहरा का असा पडलेला किंवा काय ग उड्या मारत आली काय बात आहे चांगले मार्क्स पडले वाटतं. हे आई आपल्या चेहऱ्यावरनं ओळखायची पण आताच्या मुलांचा चेहरा हालतच नाही. कळलं की नाही? त्यामुळे मुलगा एखादा क्राईम जरी करून आला ना तरी आईला कळणार नाही. बापरे. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मुलांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स आले पाहिजे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. किती गंभीर गोष्ट आहे ना मॅडम तुम्ही आता ही सांगितलेली ती. आणि ते केवळ तुमचा मोबाईल सतत बघणं व्हिडिओ गेम खेळणं मग तुमचे जे एक्सप्रेशन्स आहेत तेच राहतात आणि डोकंही चालत नाही. जे आहे ते दिसतंय आयत्या गोष्टी मिळतात आयते कार्टून्स मिळतात सगळ्या गोष्टी आयत्या झाल्या त्यामुळे स्वतःचं डोकं चालवण्याची त्यांना गरजच वाटत नाही. खरं. तर पालकांना मुळामध्ये ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की मुलांना ज्या गोष्टी आपण शिकवतोय तर त्या शिकवाव्या पण आधी मोबाईल काढावा त्यांच्या हातातनं. क्या बात आहे. खरं तर इतका गंभीर विषय आहे हा की चेहऱ्यावरच्या आपल्या ज्या भावना असतात किंवा आपले एक्सप्रेशन्स असतात की जे मूलभूत असतात की ते आता खूप कमी होत चाललेत. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो आपला प्रश्न विचारा. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत. हॅलो. हा नमस्कार मॅडम. बोला बोला. शिवानंद वसे बोलतो निपाणीहून. आणि माझा प्रश्न असा आहे आता भरपूर मुलं असं असतात की त्याच्याकडे कला गुण वगैरे वेगळे मिमिक्री म्हणा डान्स नृत्य म्हणा किंवा असे भरपूर त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्यासाठी त्यांची आवड निर्माण असते पण त्याचा वापर होऊ शकत नाही. मग तशा मुलांनी आता उन्हाळी सुट्टी पडल्या असत्या त्या सुट्टीमध्ये त्यांनी क्लास वगैरे लावून किंवा असं त्यांनी कुठं काय करू शकतात त्याचं पुढं त्यांनी म्हणजे त्या फील्डला काम वगैरे त्यांना होऊ शकते. तुम्ही त्या लोकांना मुलांना काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. माझा प्रश्न बघा मॅडम. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम बऱ्याच मुलांना आवड असते काही घरातल्या घरात काहीतरी नाटुकली करत असतात मिमिक्री करत असतात तर त्यांच्या ह्या कलेला कुठेतरी चांगलं वळण मिळावं म्हणून काय केलं पाहिजे? कशा पद्धतीच्या कार्यशाळा किंवा वर्कशॉप्स केले पाहिजेत? उत्तम वर्कशॉप्सच केले पाहिजे कारण आपल्याला ते घरात दिसतं ते बाहेर 4 लोकांसमोर जर करायचं म्हटलं आणि त्या मुलांना सांगितलं की लगेच ते आईच्या पाठीमागे लपतात. साधं नाव जरी विचारलं तरी आईच्या मागे लपतात. म्हणजे पाहुणे आले का समोर आपली लाज जाते
असं आईला वाटतं, पण त्याच्यात खरं मुलांची चुकी नसते. त्यांचा संकोच तो बाहेर काढला पाहिजे. आणि या गोष्टी नाट्य प्रशिक्षणामध्येच मिळतात, अशा वर्कशॉपमध्येच मिळतात, की हा मुलगा त्याचा संकोच गेला पाहिजे, त्याचा स्वाधीनपणा वाढला पाहिजे, तो बोलला पाहिजे, छान त्याला बोलता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आणि एवढंच काय तर त्यांचा ब्रेन ॲक्टिवेट व्हावा जास्तीत जास्त, त्याच्यासाठी काही ब्रेन एक्झरसाइजेस असतात. आणि निदान माझ्या तरी वर्कशॉपमध्ये आहे. आणि ते गेम करताना मुलांना खूप आवडतात. अरे, आणि आपल्याला बाकीच्या मुलांसारखं जमतंय किंवा आपण टीव्हीवर सिनेमावर बघतोय ते आपल्यालाही करता येतं, ही जाणीव पहिल्यांदा त्यांना तिथे होते. नाही तर प्रत्येक वेळा घाबरत असतात आणि संकोचामुळे पुढे येत नाही. तर आपल्याला इतक्या बारीक गोष्टीपासून सुरुवात करावी लागते की आपल्याला सर्वप्रथम कुठलं उत्तम वर्कशॉप आहे हे शोधून तिथे मुलं घातली पाहिजे. जर तुम्हाला एखादा अनुभव नाही आला नीट तरी शोध घ्यायचा. ठीक आहे ना, नाही आला तर काही फरक नाही पडत, पण तो शोध घ्यावा लागतो. त्याशिवाय चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. कारण मूल म्हणजे नाजूक गोष्ट आहे खूप, आणि त्याला आपल्याला खूप छान शिकवायचं आहे, खूप छान बोलायचं आहे. म्हणजे मला ज्या आया मुलांना धपाटे घालतात, मारतात आणि खूप ओरडत असतात, मला ते अजिबात आवडत नाही. आणि ती करायचीच गरज नाही. तुम्ही पहिल्यापासून लहानपणापासून त्यांच्याशी छान बोला, ते तुमचे कोणीतरी बरोबरीचे असं समजा. ते इतके चांगले रिॲक्ट होतात मुलं, आणि त्यांना वाटतं अरे नाही आपल्याला इम्पॉर्टन्स आहे, आणि म्हणून ते खूप छान बोलतात आणि चांगले रिॲक्ट होतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की पालकांचं खरं पहिलं वर्कशॉप झालं पाहिजे आणि मग मुलांचं झालं पाहिजे. त्यांना खरं म्हटलं तर ती कला शिकवायला पाहिजे. की कारण कसं होतं, आई बाहेरून आली ना तर 8 तास बाहेर असते ती नोकरीच्या निमित्ताने, आणि मुलाला 8 तास दिसत नाही, ते धावत जातं, तिला मिठी मारतं आणि आई त्याला अक्षरशः झुरळासारखे झटकते. मला कळत नाही तुला, मी आता बाहेरून आले, चल जरा मला बसू दे, शांत होऊ दे. पण हे फार चुकीचं असं मला वाटतं. बरोबर. मी ह्याच मुद्द्याकडे खरं तर येणार आहे. तुम्ही म्हणालात की मुलांवर अजिबात ओरडायचं नाही, म्हणजे खरं सांगायचं झालं तर हे आदर्श आहे, अगदी बरोबर आहे. पण हे असं होतं की हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आज पालक सगळे सजग आहेत, त्यांना हे माहिती आहे की मुलांवर ओरडायचं नाही, समोरच्या म्हणजे कोणी पाहुणे आले तर ओरडायचं नाही. पण तुम्ही जसं आत्ता सांगितलं की आपण बाहेरून काहीतरी काम करून आलेलो असतो, स्वतःचे काही ताणतणाव असतात आणि ते नाही म्हटलं तरी घरी येतात. आणि मग अशा वेळी तुम्ही पालकांना, आईवडिलांना काय सांगाल की ते सगळं सांभाळून आपण मुलांशी कसं बोलायचं? अगदी बरोबर. ती बाहेरून आली ना ते येऊन मिठी मारतं ते मूल, आणि तुम्ही जर त्याला आनंदाने सांगितलं ना, ए तुझी आई आता बाहेरून आली ना, थकली आहे ना, तिला एक ग्लास पाणी आण ना पटकन. आणतोस का बाळा? बघा ते धावत जाईल आणि पटकन पाणी घेऊन येईल. आणि नंतर तुम्ही त्याच्याशी 2 मिनटं बोला की मी तयार होते, छान हातपाय धुते, कपडे बदलते आणि मग तुला जवळ घेते. हे जर केलं ना तर ते मूल इतकं व्यवस्थित म्हणजे ऐकतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून मी माझ्या बाळाला वाढवताना मी इतकं एन्जॉय केलं की मला हे करायचंच आहे, आणि तो परिणाम तुम्हाला मोठा झाल्यावर दिसतो. त्याच्यावर जे संस्कार तुम्ही लहानपणी करता, तुम्ही ओरडले का तो ओरडायला सुरुवात करतो. आणि जेव्हा तुम्हाला एखादं मूल मस्तीखोर असतं खूप, तर आई वडिलांना कळत नाही, त्याला धपाटे बसतात, कळलं की नाही. पण मॅडम त्यांनी हे फोडलं, आल्या त्यांनी ते फोडलं. अरे पण त्याच्यात एवढी एनर्जी आहे, ती एनर्जी कुठे घालवणार तो? ती एक्झॉस्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो हे पड झड फोड तोड करतोय, ती एनर्जी युटिलाइज व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी उत्तम त्याला एखादी कला शिकवा. बरोबर. तबल्याच्या क्लासला जाऊ द्या, गिटारच्या क्लासला जाऊ द्या, गाणं म्हणू द्या, कळलं की नाही. का आपोआपच त्याची फोडतोड बंद होते. जे हात फोडायला वगैरे जातात त्यांना तर तबलाच द्या तुम्ही, तर उत्तम तबला शिकतात आणि मस्त वाजवतात. क्या बात आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, तर त्यांची एनर्जी आहे, तर ती वापरली ना तुम्ही तर तुम्हाला कुठेच त्रास होत नाही. बरोबर आहे. तुम्ही एनर्जीचा जो मुद्दा सांगितला, तुम्ही अनेक वर्षांपासून लहान मुलांबरोबर काम करताय. तुम्ही एक मगाशी मुद्दा सांगितलात की मुलांचे एक्सप्रेशन्स कमी झाले. एनर्जी लेवलमध्ये काही फरक जाणवतोय तुम्हाला? हल्लीची मुलं खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत असं वाटतंय? आहे, कारण त्यांना इतकं एक्सपोजर आहे,
टी व्हीमुळे इतकं एक्सपोजर मिळालं आहे त्यांना. कारण आमच्या काळात लहानपणी ह्या काहीच गोष्टी नव्हत्या, ज्या काही आहे तर त्या शिकवून वगैरे आलेल्या. पण मुलांना आता टी व्हीमुळे, इतर माध्यमांमुळे, मोबाईलमुळे सगळ्याच गोष्टी, इंटरनेट, तुम्हाला पटकन तिकडे जगात काय चाललं ते कळतं, दुसऱ्या क्षणाला कळतं. आणि आता तर ते खरं इतके हुशार आहेत सगळेच मुलं, आत्ताची पिढी, तर ते खरं आईचे गुरु झालेत. प्रत्येक आया मुलांना विचारतात, हे मला हे कळत नाही रे, जरा सांग ना हे कसं करू. कळलं की नाही, याचा अर्थ मुलं हुशार आहेत. तर त्यामुळे त्याप्रमाणे जर त्यांच्याशी आपण वागलो तर ती मुलं खूप छान रिॲक्ट होतात, उत्तम वाढतात. आणि खरंच त्यांना आपला मित्रमैत्रिणी केलं ना त्यांना, मुलांना, की ती मुलं खूप छान ऐकतात. तर त्यामुळे आपल्याला नाही त्यांना मारावं लागत नाही, ओरडावं लागत नाही. तुम्ही आत्ता जो मुद्दा सांगितलात ना, की मुलांना मित्रमैत्रीण करणं, म्हणजे खरं सांगायचं झालं तर की ही खूप, म्हटलं तर खूप सोपी गोष्ट आहे. आणि म्हटलं तर म्हणजे कुठेतरी आपल्या म्हणजे पालकांच्या मनात ही गोष्ट जर पक्की बसली तर पुढे गोष्टी खूप सुरळीत होऊ शकतात. मॅडम, तुम्ही सांगितलं की आत्ताची मुलं खूप एनर्जेटिक आहेत, त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप हुशार आहेत, कारण त्यांना सगळं तंत्रज्ञान वगैरे माहिती आहे. त्यामुळे ते नक्कीच आधीच्या पिढीपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. आता हा सगळा विचार करता विशेषतः सुट्टीच्या दिवसामध्ये की त्यांना असं सतत मुलं बसत नाहीत की हां आता काय करू, आता काय करू, अशी सारखी भुणभुण चालू असते त्यांची. कालच आपण मदर्स डे सेलिब्रेट केला, मातृदिन आपण साजरा केला. आणि तर ते आयांच्या मनात ती खूप एक चिंता असते की आता काय, म्हणजे ह्याला मी काहीतरी सांगितलं झालं लगेच मुलं ते सगळं करून रिकामी होतात, आता काय करू, आता काय करू. तर काय आपण घरच्या घरी त्यांना काय करायला देऊ शकतो? घरच्या घरी जरी करायचं म्हटलं ना तर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यांना घरी ड्रॉइंग करता येतं, काही गोष्टी बनवता येतात. आणि गार्डनिंग तर इतकं छान होतं त्यांचं की विचारायला नको. तुम्ही त्यांना झाडं लावायला शिकवा. कळलं की नाही, छोटे छोटे आपल्याकडे केवढे हॉटेलचे कंटेनर्स असतात, माती घेऊन या, त्याच्यात बिया रुजवा. तो छंद इतका चांगला असतो की विचारायला नको. आणि त्या छंदामुळे सुद्धा मुलं छान राहतात. ते बी कसं रुजतंय, कसे 2 पानं वर येतात, कोंब कसा येतोय, त्याचं ऑब्झर्वेशन करायला सांगा, त्याला पाणी घालायला सांगा, छोटीशी झारी द्या, त्या झारीने पाणी घालू द्या. ती मुलं ते रमतात. त्याच्यानंतर काही काही मुलींना वगैरे काही पदार्थ बनवायला आवडतात, मुलांनाही आवडतात. आजकाल मॅगी ते स्वतःहून बनवून घेतात. पण त्या पलीकडेही जाऊन जाळाकडे जायचं जर टाळायचं असेल तर काही काही छोटे छोटे पदार्थ आहेत, ते बिस्किटांचे लाडू वगैरे, हे तुम्हाला तिथल्या तिथे बसून करता येतात. म्हणजे तुम्हाला गॅसजवळ मूल जायला नको असं वाटत असेल तर. आणि ते मुलं इतके छान करतात, त्यांना खूप आवडतं ते. तर तो एक उद्योग आहे. आणि आता मुलांना वाचन खूप बंद झालं आहे, तर त्यांना वाचायला कसं लावायचं ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, रोज 1 ओळ, 2 ओळ, 3 ओळ. कारण काय झालंय, पूर्वी आजी आजोबा असायचे, ते रात्री झोपताना गोष्ट सांगायचे. आई वडील तर आता गोष्टच सांगत नाही, कारण त्यांच्याजवळ गोष्टी संपल्या आहेत आणि नाहीच आहेत गोष्टी. कळलं की नाही. तर ते मुलांना सांगणं, आणि काय काय गोष्टीची इतकी पुस्तकं आहेत, ती वाच आणि वाचून आणि मला सांग, तू बघ बरं काय, आधी मी वाचते, तुला एक गोष्ट सांगते, तू वाच आणि मला सांग. मी काम करत असताना तू मला सांग. आणि जरी तुमचं लक्ष नसलं तरी त्याला मधून मधून मग त्यालाही वाटतं की नाही आई माझ्याकडे लक्ष देते. कारण हे खूप गरजेचं असतं. मुलांना अटेन्शन हवं असतं आईचं, आणि ते जर नाही मिळालं ना तर ते खूप डिस्टर्ब होतात की आई माझ्याकडे बघतच नाही, हे आई बघ ना, आई बघ ना. कित्येक वेळा आईची मान फिरवतात ते, आई तू माझ्याकडे बघ, आई तू माझ्याकडे बघ. पण ही खूप चांगली गोष्ट आहे. कळलं की नाही. आई तू माझ्याकडे बघ, जेव्हा मूल म्हणतं तेव्हा त्या आईला केवढा आनंद व्हायला पाहिजे. पण काही बाबतीत मी बघितलं की आई धपाटा घालते पाठी, थांब रे तुला कळत नाही का, बाबा यायची वेळ झाली. पण बाबांनाही समजवा, त्यांनाही कळेल की असं. तेही टेन्शन घेऊन येतात, आपल्याला माहिती आहे. आई पण टेन्शन घेऊन येते, ते आपल्याला कळतंय. पण माझं काय मत आहे, हे सगळे टेन्शन आपण उंबरठ्याच्या बाहेर ठेवले आणि आतमध्ये आलो ना की आता आपण घरातले आहोत, तर सगळ्या गोष्टी छान होतात.
नक्कीच. आणि तुम्ही इतकं छान सांगितलं की घरातल्या घरात आपण लहान मुलांना अनेक गोष्टी करायला देऊ शकतो. अगदी स्वयंपाकघरातला त्यांचा सहभाग असो, बागेतला सहभाग असो, तो छान वाढवू शकतो. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. दादासाहेब उबाळे आपल्याशी बोलतायत जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना नाटक क्षेत्रामध्ये आणि नृत्य क्षेत्रामध्ये जर करिअर चांगलं घडवायचं असेल तर त्यांना कोणतं प्रशिक्षण दिलं पाहिजे याबद्दल सांगा. धन्यवाद. काय सांगाल मॅडम त्यांना? अगदी सोपं आहे. नाट्यकला असेल तर नाटकाच्या वर्कशॉपमध्ये घाला आणि त्याच्यानंतर अनेक वर्कशॉप त्यांना नाटकाचे. आणि एक लक्षात घ्या की एक वर्कशॉप करून माणसाला किंवा मुलाला किंवा मुलीला हिरोईन किंवा हिरो होता येत नाही. त्याचा गाढा अभ्यास आहे आणि तो सगळा त्यांना करायला सांगा. ती आवड त्यांची जोपासा. एक एक शिबिर करायला सांगा, एक एक वर्कशॉप करायला सांगा, टप्प्याटप्प्याने करायला सांगा. आणि कारण ह्याच्यात सातत्य असणं गरजेचं आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायला MBBS पर्यंत शिकावं लागतं, मग हिरो हिरोईन व्हायला कसं एका वर्कशॉपमध्ये होणार? तर या गोष्टीकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि नृत्याचा तर तुम्हाला पहिल्यापासून क्लास असतो. कुठे जवळ कथकचा क्लास किंवा भरतनाट्यमचा क्लास किंवा इतर बॉलिवूड वगैरे हे खूप क्लासेस आजकाल निघालेत. तर त्याच्यात जरूर टाका आणि ती कला त्यांची जोपासा. आपल्याकडे नसेल, आपल्या गावाकडे नसेल तर पेपरमध्ये बघून किंवा आजकाल तर TV वर वगैरे तुम्हाला सगळीकडेच दिसतं कुठे क्लास चालू आहे. मोबाईलवर येतं, सोशल मीडियावर खूप कळतं आपल्याला की कुठे कुठलं शिक्षण चाललंय, वर्कशॉप चाललंय. आणि त्याप्रमाणे मुलांना तिथे पाठवा. मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की पहिलं कोणाकडे पाठवतो हे खूप महत्त्वाचं आहे. खरं की आपल्याला माहीत नसलेल्या माणसाने जर उगीच आपल्याला सांगितलं की नाही मी शिबिर करतोय आणि पाठवा मुलं, तर असं करू नका. कारण ते तुम्ही आधी तपासून घ्या. कारण आता खूप केसेस आपल्याला ऐकायला येत आहेत लहान मुलांच्या बाबतीत. तर आपल्या मुलाच्या बाबतीत तसं होऊ नये. तर त्याप्रमाणे जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं सगळं सोपं आहे, खूप सोपं आहे ते. नक्कीच. मॅडम ज्या पद्धतीने सांगतायत ना, तेव्हा खरंच असं वाटतं की सगळं खूप सोपं आहे. तर मुलांसाठीही हे आणखी सोपं करण्यासाठी आणि पालकांसाठी देखील हे अधिक सुलभ करण्यासाठी आणखी आपण काय काय केलं पाहिजे? मुळात नाटक, सिनेमा, अभिनय ह्याचं शिक्षण जेव्हा आपण लहान वयापासून घेतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय फरक दिसून येतो, या सगळ्याविषयी चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ह्या सुट्ट्यांमध्ये मुलांनी नक्की काय करावं हा प्रश्न सर्व पालकांच्या मनात आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आज आपण कार्यक्रमातून प्रयत्न करतोय. मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात आणि त्यांना आपण जसं घडवू तसे ते घडतात. आणि ह्या छान नाजूक गोळ्याला कशा पद्धतीने चांगलं वळण द्यायचं याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करतायत नाट्य प्रशिक्षिका गौरी केंद्रे मॅडम. मॅडमनी आजवर अनेक नाटकं केलेली आहेत, नाटकांमध्ये काम केलेलं आहे, काही नाटकांची निर्मिती केलेली आहे. झुलवा, एक झुंज वाऱ्याची, स्पर्श, टिळक आणि अगरकर अशी अनेक नाटकं त्यांनी त्याच्यामध्ये अभिनय केलेला आहे. त्याचप्रमाणे गजब तिची अदा, मोहे पिया या नाटकांच्या त्या निर्मात्या आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की लहान वयात जेव्हा नाट्य प्रशिक्षण द्यायचं असतं तेव्हा काय करायचं. मॅडम, बऱ्याचदा असे खूप पालकांना वाटत असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ना तर खूप तिच्यामध्ये अभिनयाचं टॅलेंट आहे. तर काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने त्याची सुरुवात व्हायला पाहिजे? सुरुवात हीच की आपण जेव्हा बघतोय की लहान मुलं खूप छान शाळेत पण थोडं करतंय, घरात पण करतंय, तर उत्तम प्रशिक्षण दिलं तर ते करणारच आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सातत्य हे पाहिजे आणि त्यांना छोट्या छोट्या नाटकांमध्ये वगैरे पाठवलं पाहिजे. आईनी बरोबर असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, पण कोणीतरी मुलाबरोबर असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जेव्हा आपल्याला कळतं की ह्याला हे छान करतोय ते, तर त्यावेळेस ना आईवडिलांनी प्रोत्साहन तर अगदीच द्यायला पाहिजे. पूर्वी कसं होतं माहिती का, डॉक्टर, इंजिनियर, लेक्चरर एवढेच व्हायचे. नाटकाचं मध्ये करिअर म्हणजे कोणाला खरंच वाटत नव्हतं, पण ते एक उत्तम करिअर आहे. डान्सचं एक उत्तम करिअर आहे. आता आता लोकांना ते पटायला लागले. म्हणजे माझ्या काळात तर असं होतं की मी नाटकात काम करायचे सगळ्या स्पर्धांमध्ये वगैरे, तर बापरे तुमची मुलगी नाटकात काम करते,
अरे मला असं वाटलं की हे असं का बोलतात. म्हणजे हे जवळजवळ 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कारण मी अकोल्यातनं आलेली आहे. माझ्या सगळे नाटकं जे कामगार कल्याण केंद्राची स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, सगळ्याचे बक्षीस मिळून झाले. आणि शेवटी मी जेव्हा प्रोफेसर वामन केंद्राची भेट झाली तेव्हा ते मला बोलले, अगं इथेच काय करत बसलीस तू, तुझ्यात आहे टॅलेंट तर मुंबईला चल, तिथे तुझी कला वाढव. आणि खरंच मुंबईला आल्यावर खूप मला फायदा झाला. मी सरांबरोबर त्यांना खूप असिस्ट केलं वर्कशॉप्सना आणि बाकीचे वर्कशॉप्स केले. तर नुसतं अभिनयाचं वर्कशॉप करून चालत नाही, तर सर्व अंगांनाही त्याचा विकास झाला पाहिजे. मग त्याच्यात व्हॉइस अँड स्पीच आहे जे नटाला गरजेचं आहे, नटीला गरजेचं आहे, मेकअप आहे, कॉस्ट्यूम आहे. आणि हे सगळे वर्कशॉप मी NCPAत असताना केले. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसला यायला पाहिजे की हे वर्कशॉप, आपला मेकअप कसा होतोय, आपले कॉस्ट्यूम कसे आहेत, काय कसं आहे, किंवा नाटकामध्ये काय केलं पाहिजे. समजा नसेल एखादा कॉस्ट्यूम डिझाईन, तर डिझायनर नसेल तर तुम्ही स्वतः करा तुमचे कॉस्ट्यूम. बऱ्याच वेळा अशाही काही गोष्टी घडतात की आजकाल लो बजेटच्या काही गोष्टी असतात, संस्था असतात, म्हणून ते सोडून नाही द्यायचं ना. मग स्वतः शिकलं तर आपल्याला करता येतं ते, कळलं की नाही. तर त्या दृष्टीने जर आपण मुलाला एक एक वर्कशॉप करत नेलं आणि त्याला संधी दिली एखाद्या नाटकात, आजकाल ॲडमध्ये, सिनेमांमध्ये खूप लहान मुलांची गरज असते. आपण सिरियल तर कितीतरी बघतोय, अँकरिंग करतात मुलं, कळलं की नाही. मुलांना अँकरिंग करताना पाहिल्यावर खूप कौतुक वाटतं. म्हणजे त्यांच्यात हे टॅलेंट आहे आणि त्यांचे आई वडील त्यांना प्रोत्साहन देतात म्हणून ते पुढे येतात. तर आपलं पालक म्हणून एक काम आहे की त्याच्या सतत पाठीशी उभं राहणं. बरोबर आहे. जिथे आपल्याला जमेल तिथे खर्च करावा लागतो, जिथे खर्च नाही करतायत तिथे खूप विचार करायच्या काही अशा गोष्टी आहे. त्यातली एक आपली हौस मौज कमी करायची, पण मुलाला शिकवायचं. एक साडी कमी घ्यायची वर्षातनं, पण तोच पैसा आपण मुलाच्या शिक्षणासाठी वापरायचा. असं जर केलं ना तर खूप उत्तम घडतं. बरोबर आहे. मॅडम तुम्ही सांगितलं की हल्ली खूप कार्यशाळा असतात, म्हणजे आपण अगदी पेपर उघडला म्हणा किंवा सोशल मीडियावर आपण पाहतो. तर त्यामध्ये तुम्ही मगासपासून एक मुद्दा सांगितलात की आपल्याला योग्य कार्यशाळा निवडायची आणि ते खरंच खूप गरजेचं असतं. अनेकदा आपण बघतो की जेव्हा मुलांना, म्हणजे अगदी 10वी-11वीतल्या मुलांना किंवा नुकतेच कॉलेजला जायला लागलेत अशा मुलांसाठी अनेक प्रलोभनं असतात की तुम्ही आमच्या कंपनीत या, तुम्ही एवढे पैसे भरा, मग आम्ही तुम्हाला अमुक अमुक कुठेतरी ब्रेक देऊ वगैरे. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात की त्यामध्ये किती तथ्य असतं आणि ह्यातलं योग्य अयोग्य कसं निवडावं मुलांनी आणि पालकांनी? पहिली गोष्ट, आता लहान मुलांच्या बाबतीत बघितलं तर मला जो अनुभव आलाय, माझ्याकडे जे पालक येतात तर ते सांगतात की अशा अशा ठिकाणी आम्हाला ऑडिशनला बोलवलं, सिरियलमध्ये रोल आहे मुलाला आणि एवढे एवढे पैसे मागितले ऑडिशनचे. म्हटलं ते का तुम्हाला ऑडिशनचे पैसे मागतात आणि तुम्ही का देता? तर त्यामुळे आम्ही अशा जवळजवळ 10 ऑडिशनला पैसे दिलेत. बापरे. आणि हे ऐकल्यावर मला शॉक बसला. म्हटलं ऑडिशनला जिथे पैसे मागतात त्या ऑडिशनला जायचं नाही, तो फ्रॉड आहे हे लक्षात घ्यायचं, कळलं की नाही. तर हे तुम्ही लक्षात घ्या पालकांनी, आणि योग्य ठिकाणी जा आणि मागितले पैसे तर त्यांना चक्क सांगा आम्ही पैसे देणार नाही. मग आम्ही तुमच्या वर्षाचे जे कोणी असतील निर्माते वगैरे त्यांच्याशी बोलू, कळलं की नाही. तर ह्या गोष्टी घडतात अनेक ठिकाणी. सिरियलमध्ये आम्ही कामं देऊ, ॲड्समध्ये कामं देऊ, पिक्चरमध्ये कामं देऊ असं बोलून ना खूप लोक लुटतायत लोकांना. आणि हे कळत असतानाही फक्त ग्लॅमरच्या मागे जाणं. आता सुद्धा माझं दादरला शिबिर चालू आहे लहान मुलांचं. तिथे काही मुलं अशी आलेली आहेत ती अनेक ठिकाणी जाऊन आणि पैसे भरून, मॅडम आम्हाला शिकवलं नाही, काहीच नाही. खूप मुलं तिथे गोळा केलीत आणि बसवतात आणि रोज पुस्तक घेतात आणि त्यांना डायलॉग पाठ करायला लावतात आणि करायला लावतात. म्हटलं ह्याला प्रशिक्षण नाही म्हणत, कळलं की नाही. तर ते नाटक मुलांनी लिहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं डायलॉग झाले पाहिजे आणि तोपर्यंत त्यांना तयार करत गेलं पाहिजे. त्यांच्यातले तो गुण बाहेर काढले पाहिजे, ते डायलॉग त्यांच्या तोंडचे असले पाहिजे. तर पुस्तकांमध्ये शिबिर नाही झालं, ते नाटक झालं. बरोबर. आणि ती मुलांची एक्झरसाइज नाही, ती त्या डायरेक्टरची एक्झरसाइज झाली.
तर हे सगळ्यात शोधलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीला कितीही तुम्हाला मोह झाला तर ग्लॅमरच्या मागे जायचं नाही, हे आधी पालकांनी ठरवलं पाहिजे. आणि मग तुम्हाला जिथे पाहिजे तिथे 10 वेळा विचारा, तुमचा हक्क आहे. तुम्ही फी भरणार आहे तिथे, मग तुमचा हक्क आहे तिथे 100 प्रश्न विचारा त्यांना, की काही हरकत नाही. फार तर ते एवढंच म्हणतील की तुम्ही एवढी काय चौकशी करताय. नाही, माझं मूल मला तुमच्या ताब्यात द्यायचं आहे. बरोबर. 2 तासासाठी 3 तासासाठी काही कमी नाही. त्याच्या आयुष्यातला तेवढा वेळ देणार आहे, माझ्या आयुष्यातला तेवढा वेळ त्याला देणार आहे. तर ही मला चौकशी करायची आहे. नक्कीच. म्हणजे व्यवस्थित एकतर चौकशी करून आपण जिथे आपण कार्यशाळा आहे तिथे घातलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे खूप महत्त्वाचा आणि नाजूक मुद्दा म्हणजे कुठेही जसं सांगितलं की ऑडिशनसाठी पैसे देता कामा नये. तुम्ही प्रशिक्षणासाठी नक्कीच ते पैसे देऊ शकता. आपल्याला एक फोन येतोय. अजिंक्य गाडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की मुलांचा कल ओळखून त्यांना कोणत्या कार्यशाळेमध्ये पाठवावे असं विचार. धन्यवाद. मला वाटतं की आपल्याकडे पुन्हा पुन्हा हे प्रश्न येतात की कुठल्या कार्यशाळेमध्ये घालवावं. आणि मला वाटतं की मॅडमनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे की जिथे योग्य प्रशिक्षक असतील, जे अनुभवी प्रशिक्षक असतील, अशा ठिकाणी तुम्ही कार्यशाळेला नक्कीच पाठवू शकता. मॅडम, दुसरं एक मगाशी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलात की हल्ली इन्स्टंटचा जमाना आहे, त्यामुळे अगदी चित्रकलेच्या क्लासला जेव्हा आपण घालतो तर तेव्हा पालकांची अशी अपेक्षा असते की 10 दिवसांच्या कोर्समध्ये माझ्या मुलांनी असं छान मोठं चित्रकार झालं पाहिजे, किंवा नाटकाचे तुम्हालाही असे अनुभव येत असतील की प्रशिक्षणामध्ये घातलं की 10-15 दिवसांनी असं छान ऍक्टर होऊनच बाहेर पडलं पाहिजे. तर काय सांगाल तुम्ही पालकांना? काय झालंय माहिती का, लोकांना असं वाटतं की नाटक खूप सोपं आहे. ज्याला अभ्यास येत नाही त्याला नाटक येतं. नाटक सगळ्यांना येतं. प्रत्येक जण ऍक्टर आहे, कळलं की नाही. जे जितकं चांगलं खोटं बोलतात तर ते तेवढे चांगले ऍक्टर आहे. पण पहिली गोष्ट ही आहे की 10 दिवसाचं शिबिर करून 15 दिवसाचं शिबिर करून ते नुसती ओळख आहे, कळलं की नाही. तर त्याच्यात लगेच नट कसा होणार. पहिला प्रश्न असतो, मॅडम हे वर्कशॉप केल्यानंतर मग त्याला तुम्ही सिरियल बिरियलमध्ये पाठवाल ना, ॲडमध्ये पाठवाल ना, मग तुम्ही 12 वर्ष शाळेत का पाठवता. पहिलीत गेल्यानंतरच त्याला मिळालं पाहिजे सगळं, कळलं की नाही. तर नाटक इतकं सोपं कसं वाटतं. अरे माणसाच्या सायकोलॉजीशी तुम्हाला सगळा अभ्यास करायचा असतो. तर त्यामुळे आधी मुलाची सायकोलॉजी बघा काय आहे, आणि मग ह्या गोष्टी करा. त्याला खरंच जायचंय का, तुमची स्वप्न त्याच्यावर लादताय की मला ॲक्ट्रेस व्हायचं होतं, मग मी आता माझ्या मुलीकडनं तिला सांगते की तू ॲक्ट्रेस हो, आणि त्याच्यासाठी बरं ते ठीक आहे, पण तिला जर आवड असेल तर जरूर करू द्या, पाठीशी उभी राहा. पण तिला दुसरंच काही व्हायचंय नाही. पण मी तर माझं स्वप्न पाहिलंय, पण पहाटे तुम्हाला पडलेलं स्वप्न त्याला नाही पडलेलं ना. खरं. तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे प्रत्येक वेळी 10 दिवसाच्या वर्कशॉपनी, महिन्याच्या वर्कशॉपनी लगेच ॲक्टर ॲक्ट्रेस होत नसतं. त्याला गाढा अभ्यास असतो, तो करायचा असतो. नक्कीच, लगेच होत नाही. अभ्यास आणि जी मेहनत असते त्याला पर्याय नाही. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. किशोरजी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी पुण्यावरून बोलतोय. नमस्कार. किशोर भोसले. बोला, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार, मी पुण्यावरून बोलतोय. किशोर भोसले. माझा मुलगा सेरेब्रल पाल्सी आहे लहानपणापासूनच. तर त्याला कसं काय हँडल करायचं, कसं काय, आता शाळेतून घरी असतो. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल मॅडम की काही विशेष मुलं असतात, तर त्यांना समजा अशा कार्यशाळेत घालायचं असेल किंवा त्यांना सुट्टीच्या दिवसात काही वेगळं करायचं असेल तर काय तुमचा अनुभव काय आहे? पहिली गोष्ट, आपण अनेक गोष्टी याच्यावर बोललो आहे की सुट्टीत काय करायला पाहिजे मुलांनी, कळलं की नाही. तर मी सांगितलं की त्याचा कल ओळखून तुम्ही एक एक गोष्ट करा. आणि जर त्याला काहीच करायचं नसेल तर काही दिवस त्याला खेळू द्या ना. जाऊ द्या 4 मुलांमध्ये, खेळू द्या त्याला, फिरू द्या त्याला फिरवा, त्याला तुम्ही स्वतः फिरवा, किल्ले दाखवा सगळे. आपल्याकडे प्रत्येक सुट्टीत एक किल्ला दाखवला आणि तिथली माहिती सांगितली तरी मुलाचा इतिहास पक्का होतो, कळलं की नाही. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्या जर आपण मुलाला करायला सांगितल्या तर करेल. पण
अगदी त्याच्यावर जबरदस्ती करून नाही नाही तू आता हे केलंच पाहिजे कारण सुट्टी आहे, तू दिवसभर स्वतःला काहीतरी गुंतवलंच पाहिजे, तर मुळात गुंतवणूक करायची हेच मुळ चुकीचं आहे. कळलं की नाही? कारण तो काही पैसा नाही गुंतवायला कुठे, तो माणूस आहे, त्याला मन आहे. तर त्यामुळे त्याची आवड निवड सगळी बघून आणि काही दिवस मोकळं सोडायचं. आणि मोकळं सोडून ना तुम्ही खरंच बघा, तो फिरून सगळीकडे छान त्याचं मन भरलं ना का येईल आणि मग तो स्वतः तुम्हाला सांगेल की आता मला काहीतरी करायचं आहे. नाही तर शाळा संपल्याबरोबर सुट्टी लागल्याबरोबर तू आता ह्या क्लासला जा, द्या त्याला 1 आठवडा खेळू द्या ना. कळलं की नाही? कारण वर्षभराचा त्यांचं मी मगाशी सांगितलं पाठीवरचं ओझं डोक्यावरचं ओझं हो कमी झालेलं आहे. तर त्यामुळे मोकळा राहिला तो थोडे दिवस तर काही बिघडत नाही, आपोआप येतो. काही दिवसांनी कंटाळतात आणि आई शाळा कधी सुरू होणार ग असंही बोलायला लागतात. बरोबर आहे. तर त्यामुळे आवड निवड पाहूनच त्याला शिक्षण द्यायचं, क्लासेस द्यायचे. कला त्याला एखादी कला ना निर्माण सुद्धा करता येते मुलामध्ये. बरं. कळलं की नाही? की एखादं मूल असलं तर बसल्यानंतर तुम्ही थोडंसं काहीतरी वाजवा, टक 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 वाजवा, अचानक त्याला रिदम कळतो. तो रिदमवर तो बघायला लागतो, ऐकायला लागतो, तोही वाजून बघतो. कळलं की नाही? कधी कधी अगदी जोरात वाजवतात, नाही असं नाही. त्याच वेळेस त्याला सांगितलं आणि आपण बोललो ना तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तबल्याच्या क्लासला घाला. आजकाल खूप चांगले चांगले लोक आहेत, तबला आहे, मृदुंग आहे, ते सगळं शिकवतात, ते क्लासेस आहेत सगळे. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या कलांचे आपल्याकडे आपण नक्कीच प्रशिक्षण घेऊ शकतो. हल्लीच्या मुलांमध्ये मॅडम कुठेतरी एक निसर्गाच्या जवळ जाणं हे कुठेतरी कमी झालेलं आहे. तुम्ही जसं म्हणालात की किल्ल्यांकडे जा, तर या सुट्ट्यांमध्ये आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जाऊ शकतो अशा कुठल्या गोष्टी करता येतील? एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला गार्डनिंगचा शौक तो पूर्ण करायचा, कंटेनर घरच्या घरी वापरायचा, किंवा त्यांना बाहेर घेऊन जाताना ह्या बारीक बारीक गोष्टी दाखवायच्या. त्यांना पक्षी दाखवा, झाडं दाखवा, ती पण ओळखायला शिकवा. तो खूप चांगला नाद आहे, झाडांचा नाद. की हे कुठलं झाड आहे, हे कसलं झाड आहे, हे नुसतं शोभेचं आहे की काही औषधाचं आहे. त्याच्यातनं अनेक कला निर्माण होतात. शंख, शिंपले, समुद्र, समुद्राच्या आतली जग काय आहे, चंद्रावरचं जग काय आहे, हे जर मुलांना दाखवायला सुरुवात केली ना तुम्ही तर त्यांची आवड इतकी वाढत जाते आणि त्यांना स्वतःला वाटतं की नाही नाही हे बघावं. नेहरू सेंटर इतकं उत्तम आहे, तारांगण, ते मुलांना दाखवायला पाहिजे, खूप गरज आहे त्याची. आणि तेही सांगितलं पाहिजे, त्याची माहिती सांगितली पाहिजे. आणि मगाशी आपण बोललो की गोष्टी ह्या वाचल्याच पाहिजे. मुलं वाचत नाही, त्यांना ती आवड निर्माण करा. मॅडम, वाचनाची आवड कशी निर्माण करायची मुलांमध्ये? कारण हा एक खूप मोठा प्रश्न आहे हल्लीच्या पालकांसमोर की नाही ऐकत, किंवा जरी त्यांना गोष्टी असं वाचून दाखवल्या तरी त्यांचा तेवढा तो अटेन्शन स्पॅनच नसतो की वाचायला लागलं तरी काहीतरी ते पळत असतात. अगदी नाही राहू शकत नाही. कारण त्यांना तो जो मोबाईल तुम्ही लहानपणी दिलाय ना हातातनं, ते व्यसन आहे, ते निघत नाही, ॲडिक्ट होतात. मी मोठी माणसं सुद्धा बघितली आहेत की एकदा मोबाईल हातात आला ना तर त्यांना आजूबाजूला काय चाललंय कळत नाही. काय करायचं मग अशा वेळी? नाही, मूल जन्माला आलं की नका त्याला मोबाईल दाखवू. तो मोबाईल दाखवायचाच नाही, कारण त्याला त्याची गरजच नाही. आपण आपली सुटका करून घेण्यासाठी मोबाईल दाखवतोय मुलाला. तर 4 घटकात एकदा मुलाकडे मोबाईल दिलं की ते बघत बसतं. काहीतरी हलतायत चित्र, रंग येत आहेत, जात आहेत, त्याच्यात काही छोटी माणसं दिसत आहेत, त्यांना आकृत्या दिसतात, ती मुलं बघत राहतात आणि तिथून ती सवय लागते. तर माझ्या मते 12 ते 14 वर्षाचा होईस तर मुलाच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. आणि दिला जेव्हा 12-14 वर्षाला, तेव्हा फक्त त्याला इंटरनेट वगैरे हा प्रकार द्यायचा नाही. फक्त फोन पुरता वापरायचा की मी कुठे आहे, काय आहे, आणि आई मी इथे अडकलो, त्याला काही अडचण आली तर. नाहीतर त्या मोबाईलचा आता भयानक उपयोग आता व्हायला लागलेला. नको नको त्या गोष्टींमध्ये मुलं इंटरेस्ट घ्यायला लागलेत, बघायला लागलेत, सोडतच नाही हातातनं. त्यांना जेवण नको, काही नको. मी म्हटलं ना एक्सप्रेशन्स लेस झालेत ती मुलं, ती याच्याचमुळे झाली आहेत. तर त्यामुळे आपणच घडवतोय, चुकीचा माणूस घडवतोय. माझं एकच म्हणणं आहे की ह्याच्या पुढे तुम्ही माणसं चांगली घडवा. कळलं की नाही?
आणि तो नागरिक घडणं आत्ताची गरज आहे. कारण सध्या आपल्याला कुठला माणूस चांगला आणि कुठला वाईट, आजूबाजूचं वातावरण इतकं खराब झालेलं आहे आणि त्याच्यातनं वाचवून आपल्याला मुलाला वाढवायचं आहे, त्या गर्दीतनं वाचवून. खरं आहे. तर त्यामुळे ही मला असं वाटतं मुलांपेक्षा पालकांची कसरत आहे. नक्कीच. म्हणजे आणि मुलं ह्या सगळ्या कलांमधून खूप फुलत असतात, बाहेर येत असतात त्यांच्या कोशामधून. हे तुम्ही अनेकदा अनुभवलेलं असेलच. अनेक मोठ्या नाटककारांनी, जसं विजय तेंडुलकर आहेत किंवा साहित्यिक विजयाबाई राजाध्यक्ष, यांनी तुमच्या वर्कशॉपचं कौतुक केलेलं आहे. आणि मला एक आवडेल तुम्ही जर सांगितलं तर, की आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी 26/11च्या मुलांसाठी तुम्ही एक कार्यशाळा घेतली होती. तर नाटक किंवा कुठलीही कला ही या दुःखातून बाहेर यायला कशा पद्धतीने मदत करते, तुमचा अनुभव? खरंच नाटक ना ही अशी कला आहे की माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकते. अगदी साफ बदलते, ट्रान्सपरंट होतात माणसं. म्हणजे एखादा चोर जरी असला ना तर तो नाटक शिकल्यानंतर ती चोरी विसरतो, नाटकाच्या नादाला लागतो की नाही मला ही कला खूप छान वाटते. मी आता गेले 35 वर्ष झाले बालनाट्य शिबिरं घेते आहे आणि खूप वेगवेगळी शिबिरं घेतली. खूप मुलं माझ्याकडे शिकली आहेत, मोठी झाली आहेत. म्हणजे आता नावं काढतात जे लीड रोलमध्ये आहेत. पण एक वर्कशॉप माझ्या कायम लक्षात राहिलं, ते म्हणजे मला एका NGOनी, त्याच्यात महेश कांबळे म्हणून आहेत आणि त्यांची 2 मुलं माझ्याकडे शिकली आणि त्यांच्या लक्षात आलं की मॅडम ज्या पद्धतीने शिकवतात तर बरीचशी मुलं आपल्या त्रासातनं बाहेर येतात. तर त्यामुळे काय की 26/11चा जो हल्ला झाला तर त्याच्यातली जी मुलं आहेत ज्यांचे आईवडील गेले किंवा वडील गेले आणि तो धक्का होता सगळ्यांना आणि त्या धक्क्यामधनं बाहेर काढायला त्यांनी मला बोलवलं होतं आणि मी खास त्या मुलांचं वर्कशॉप घेतलं आणि तो अनुभव माझा खूप मोठा आहे आणि भयंकर मोठा आहे. आणि त्याच्यातनं एक दिवसभर मी राहून त्यांच्यावर काम केलं आणि संध्याकाळी ती मुलं त्याच्यातनं बाहेर आलेली दिसली, ती नाचली, गायली, हसली आणि खूप मला छान भेटली. त्यांच्या आया पण मला भेटल्यात. तर ते वर्कशॉप मला सगळ्यात जास्त लक्षात राहिलं. नक्की. बाकीचे वर्कशॉप्स आहेत, आता माझं बोरिवलीला आहे 21 मे ते 31 मे, तर ते आहे, दादरचं चालू आहे. पण याच्यातनं उत्तम मुलं घडतात एवढं मी ठामपणे सांगेन. नक्कीच मॅडम, आपण खरं तर खूप आणखीही बोलण्यासारखं आहे, कारण लहान मुलं कला हा विषय इतका मोठा आहे. पण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललोय. अगदी जाता जाता मी म्हणेन की तुम्ही पालकांना काय सांगाल की या उन्हाळ्याच्या सुट्टीचा, म्हणजे आताची ही सुट्टी आहे, पुन्हा आणखी दिवाळीच्या सुट्ट्या येतात, तर ह्या सगळ्याच सुट्ट्यांचा सदुपयोग कशा पद्धतीने करावा जेणेकरून पालकही खुश राहतील आणि मुलंही आनंदी राहतील? काही नाही, सोपं आहे अगदी. वर्षभर काम करायचं, खूप काम करायचं, काही सुट्टी बिट्टी घ्यायची नाही. पण ह्या ज्या सुट्ट्या आहेत ना, उन्हाळ्याची आणि दिवाळीची, तर ह्या दोन्ही सुट्ट्या खास मुलांसाठी ठेवायच्या. कळलं की नाही? मग मुलांबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर आता केवढी नाटकं आली आहेत बालनाट्य, ती बघा, एन्जॉय करा, मुलांना बाहेर घेऊन जा. चांगले चांगले लहान मुलांचे सिनेमे आहेत ते दाखवा आणि आता सगळ्या सोयी आहेत आपल्याकडे, तर त्या पद्धतीने दाखवा. गाणी वगैरे म्हणा आणि आनंदी राहा. तुमचं टेन्शन, तुमची नोकरी, हे सगळं होत राहतं. पण मग जेव्हा मूल वाढवताना त्याच्याकडे आपण वेळ देत नाही आणि मुलाला आपण धपाटे घालतो पण नातवाला नाही घालत, त्यावेळेस आपण आपल्या मुलाला ओरडतो की अरे नाही नाही तू का मारतोस या नातवाला, माझ्या नातवाला का मारतो? कारण त्यांची ती माया मुलांवर पाखडायची राहिली, ती नातवावर पाखडतात. कळलं की नाही? म्हणून नातवाला हात नाही लावायचा, कारण ती राहिलेली हौस. पण अर्थात ती पण मुलासाठीच कमवलं जातं आणि वाढवण्यासाठी वेळ मिळालेला नसतो आणि तो त्यांना आता मिळतो. नक्कीच. तर मला असं वाटतं की जो आपण सिनियर सिटीजन जे आहेत ते नातवांसाठी जो वेळ ठेवतात तो आपण मुलांसाठीही आज घालवूया आणि छान मुलांना आनंदी ठेवूयात. आणि ह्या नोटवर आज आपण इथेच थांबतोय. मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन, अगदी हसत खेळत मस्त आमच्या दर्शकांना आपण मार्गदर्शन केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
खूप दिवसांनी आली, बरं वाटलं. दर्शक हो, आजच्या या कार्यक्रमातून नक्कीच भरपूर गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या आपण घेतल्या असतीलच. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.